विद्यार्थी मित्रांनो, आपण च या गटाचा उच्चार कसा करतो लक्षात घ्या। च च्या शेवटी य लावलं म्हणजे याचा उच्चार होणार आहे च। च छ ज झ न। आता या ठिकाणी याचा उच्चार नाकातून न असा आहे, नाकातून न, त्र म्हणायचं नाही। आपण लहानपणीपासून याला काय म्हणत आलो? त्र। च छ ज झ त्र, त्र नाही। मग गुरुजी याचं नाव न आहे तर मग रात्र मध्ये हे काय आहे? तर बाळांनो, जसं आपण क मध्ये लिहितो क्र, तसं त मध्ये घुसलं र, तयार झालं त्र। त्र हे जोडाक्षर आहे। काय आहे? जोडाक्षर। मग हे काय आहे? हे व्यंजन आहे, अनुनासिक आहे। मग याचा वापर कुठे? तर या ठिकाणी आपण लिहिलं चंचल, मंजूर। आता अशा ठिकाणी लिहिल्या जात हे न, म्हणून त्याला त्र म्हणायचं नाही, त्याचा उच्चार नाकातून न असा आहे। आले लक्षात? करा मग शेअर। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।